तर शरद पवारांचा अजित पवारांना देत धक्का असंच काहीसं चित्र पाहायला मिळतंय। रामराजे 14 ऑक्टोबरला पक्षप्रवेश करणार आहेत की काय अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे। रामराजे निंबाळकर तुतारी हाती धरणार की काय अशी चिन्ह सध्या राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे। त्यामुळे शरद पवारांचा अजित पवारांना हा मोठा धक्का मानला जाईल। न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे। तर शरद पवारांचा अजित पवारांना पुन्हा एकदा देत धक्का मानला जातोय। 14 ऑक्टोबरला पक्षप्रवेश पार पडेल की काय अशी चिन्ह सध्या निर्माण झाली आहेत राजकीय वर्तुळामध्ये। याबाबत चर्चा रंगली आहे। न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे। रामराजे निंबाळकर तुतारी हाती घेणार की काय अशी चिन्ह आणि असं चित्र सध्या समोर येत आहे। 14 ऑक्टोबरला पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांमध्ये इनकमिंग आणि आउटगोईंग सुरू आहे। शरद पवारांच्या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग जे आहे ते होताना दिसतंय। आज आपण पाहिलं हर्षवर्धन पाटील यांनी देखील यांचा सुद्धा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आणि आता शरद पवारांनी पुन्हा एकदा अजित पवारांना मोठा धक्का द्यायची चिन्ह निर्माण झाली आहेत। कारण रामराजे निंबाळकर हे देखील तुतारी हाती धरतात की काय अशी चिन्ह निर्माण झाली आहेत।